पहिलं जे युनिट आहे सिंगल एंट्री सिस्टीम त्यातलं पहिलं एक्झाम्पल पाहूया. मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की कशा पद्धतीनं टोटल डेटर्स अकाउंट, टोटल क्रेडिटर्स अकाउंट, बिल्स रिसिवेबल अकाउंट आणि बिल्स पेएबल अकाउंट तयार केलं जातात. त्याच्या डेबिट आणि क्रेडिट साईडला कोणकोणत्या कंटेंट येतं ते आपण पाहिलं. तर त्याच्यावर आधारित एक एक्झाम्पल आता पाहायचे. एक्झाम्पल बघा की द आयटम set out below are extracted from the books of Mr. Shivaji who keeps his books of accounts under single entry system. आपल्याला खाली जे आयटम्स एक्स्ट्रॅक्ट करून दिलेले आहेत ते मिस्टर शिवाजी यांचे आहेत आणि त्यांनी सिंगल एंट्री सिस्टीमनुसार त्याची नोंदणी केली होती. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर द ट्रेडिंग अँड द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट for the year ending 31st March 2011 and the balance sheet as on that date. आणि ह्या माहितीच्या आधारे आपल्याला काय करायचे तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करायची आहे 31/3/2011 सालची. आपल्याला खाली काय दिले बघा, रिसीट्स अँड पेमेंट्स अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31st March 2011. 31 मार्च 2011 पर्यंतचे रिसीट अँड पेमेंट दिलेत. आता रिसीट अँड पेमेंट अकाउंटला जे रिसीट साईड आणि पेमेंट साईड आहे म्हणजे उत्पन्न आणि खर्च आहे ते कॅशमध्ये झालेले ट्रान्झॅक्शन्स आहेत. म्हणजे कॅशमध्ये जे जे व्यवहार झाले, पैसे मिळाले असतील किंवा पैसे खर्च करावे लागले असतील त्याचे जे जे घटक आहेत ते आपल्याला रिसीट अँड पेमेंट्स अकाउंटमध्ये दिलेले आहेत. मग रिसीट साईडला काय दिले, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, मागच्या वर्षीचा बॅलन्स. आता हा बॅलन्स कसला असणार आहे तर तो असणार आहे कॅशचा. कॅश बॅलन्स किती आहे तर तो आहे 6,000 ओपनिंगचा. ओपनिंगचा म्हणजे 31 मार्च 2010 सालचा असेल, बरोबर. तो 1 एप्रिल 2010ला कॅरी फॉरवर्ड केला आणि तो आलाय रिसीट साईडला. त्यानंतर बॅलन्सच्या खाली दिले सेल्स 34,000. आता रिसीट अँड पेमेंट साईडला फक्त कॅश ट्रान्झॅक्शन्स येत आहेत. हा सेल्स जो आहे तो कसला सेल असणार आहे तर तो कॅश सेल असणार आहे, बरोबर. म्हणजे आपण जी विक्री केली ती कॅशच्या स्वरूपामध्ये, रोख विक्री किती केली 34,000ची. खाली दिले डेटर्स 1,25,000. डेटर्स 1,25,000 याचा अर्थ डेटर्सकडून 1,25,000 अमाऊंट मिळाली कॅशच्या स्वरूपामध्ये. ओके, त्यामुळे ती रिसीट साईडला घेतली. त्यानंतर पेमेंट साईडला बघा, बाय क्रेडिटर्स म्हणजे क्रेडिटर्सना पैसे द्यावे लागले, पेमेंट करावं लागले म्हणून ते पेमेंट साईडला आले. पेमेंट किती करावं लागलं कॅशच्या स्वरूपामध्ये 81,000. यानंतर सॅलरी 4,500 दिली, रेंट दिलं, वेजेस दिले, ट्रेड एक्सपेन्सेस दिले, परचेसेसचे पैसे दिले 6,000 रुपये म्हणजे रोखीने 6,000 रुपयांचे माल खरेदी केला. त्यानंतर आहे ड्रॉइंग्स. मिस्टर शिवाजी यांनी काय केलं असेल तर पैसे बिझनेसमधून काढले स्वखर्चासाठी 15,000 आणि त्यानंतर शेवटी दिले बॅलन्स 34,500. हा बॅलन्स कसला असणार आहे तर कॅशचा बॅलन्स असणार आहे, कारण रोखीचे खर्च आणि उत्पन्न आपल्याला दिले. मग जो राहिलेला बॅलन्स असणार आहे तो कॅश राहिला वर्षाच्या शेवटी 34,500. याच्यानंतर आपल्याला खाली दिले बघा, द असेट्स अँड लायबिलिटीज वेअर ॲज फॉलोज. स्टॉक 1/4/10चा दिलाय 25,000, 31/3/11चा दिलाय 36,000. क्रेडिटर्स, डेटर्स, फर्निचर आणि मशिनरी याचं ओपनिंग बॅलन्स म्हणजे 1/4/10चा बॅलन्स आणि क्लोजिंग बॅलन्स 31/3/11चा असे 2 प्रकारचे बॅलन्स दिलेत. आणि त्यानंतर खाली सांगितलंय प्रोव्हाइड फॉर डेप्रिसिएशन ऑन फर्निचर 5%, मशिनरी 10%. आपल्याला फर्निचरवर आणि मशिनरीवर डेप्रिसिएशन चार्ज करायचा. मेक प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट्स 5% ऑन डेटर्स आणि डेटर्सवर 5% प्रोव्हिजन दाखवायची. या पद्धतीनं 2 ॲडजस्टमेंट सांगितले. आता ही सर्व माहिती दिली आपल्याला आणि त्याच्या आधारे ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करायला सांगितली. आता आपल्याला माहिती आहे की ट्रेडिंग अकाउंटला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आणि बॅलन्स शीटला कोणकोणते घटक येतात, बरोबर. म्हणजे आपण जर ट्रेडिंग अकाउंट तयार केला तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला काय येतं तर पहिल्यांदा येतं टू ओपनिंग स्टॉक येतं, त्यानंतर येतं परचेसेस,
त्यानंतर येत असेल डायरेक्ट एक्सपेन्सेस, त्याच्यामध्ये वेजेस असेल, कॅरेज इनवर्ड असेल आणि त्यानंतर ग्रॉस प्रॉफिट. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला काय येतं तर बाय सेल्स येतं, बाय क्लोजिंग स्टॉक येतं. बरोबर. आता हे घटक आपल्याला ट्रेडिंग अकाउंटला घ्यायचे आहेत. आता ट्रेडिंग अकाउंटला हे घटक घेत असताना आपल्याला माहीत पाहिजे की इथं कोणकोणते घटक दिलेत. तर सेल दिला आहे रिसीट अँड पेमेंट साईटला. रिसीट साईटला जो सेल दिला आहे 34,000 तो कॅश सेल दिला आहे, पण क्रेडिट सेल दिला नाही. बरोबर. मग आता क्रेडिट सेल आपल्याला काढावं लागेल. त्यानंतर पेमेंट साईटला जर बघितलं तर क्रेडिटर्सला पेमेंट केलं 81,000. बरोबर. म्हणजे जे क्रेडिटर्स होते उधारीवर माल खरेदी केला त्यांना 81,000 रुपये दिले. पण त्याच्याच खाली शेवटून तिसरा परचेसेस 6,000, म्हणजे कॅशनं आपण 6,000 रुपयाचा माल खरेदी केला, पण क्रेडिट परचेस दिलं नाही. बरोबर. उधारीवर माल किती खरेदी केला ते दिलं नाही. बरोबर. म्हणजे हे दोन जे आयटम्स आहेत ते आपल्याला शोधून काढावे लागतील. म्हणजे आपल्याला पहिला घटक कोणता शोधून काढावा लागेल. पहिला आहे क्रेडिट सेल्स, दुसरा आहे क्रेडिट परचेस. हे दोन आपल्याला घटक शोधावे लागणार. बरोबर. त्यानंतर आपल्याला बॅलन्स शीट तयार करत असताना कॅपिटलची आवश्यकता आहे. कॅपिटल आपल्याला लायबिलिटी साईडला दाखवावं लागतं, पण आपल्याला कॅपिटल दिलं नाही. त्याच्यामुळं तिसरा जो घटक शोधून काढावा लागेल तो लागेल कॅपिटल. म्हणजे एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना आपल्याला पहिल्यांदा लक्षात घ्यायचं की कोणकोणत्या फिगर्स मिसिंग आहेत. ओके. म्हणजे कोणकोणते महत्त्वाचे असे आयटम्स आहेत जे प्रत्येक प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट आणि बॅलन्स शीटला येतातच. मग त्यातलं कोणता घटक नाही आहे तो शोधायचा आणि ते या घटकांच्या साहाय्याने शोधून काढायचं आणि त्यानंतर मग ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचं. ठीक आहे. तर आपल्याला हे जे 3 घटक आहेत ते आपल्याला शोधावे लागणार. आता हे शोधत असताना ते शोधायचे कसे तर आता बघा, क्रेडिट सेल जर केला म्हणजे उधारीवर माल विकला तर काय तयार होतं. डेटर्स तयार होतात, म्हणजे ग्राहक तयार होतात जे उधारीवर माल खरेदी करतात. बरोबर. क्रेडिट परचेस म्हणजे उधारीवर जर माल खरेदी केला तर काय तयार होतं. क्रेडिटर्स तयार होतात. ओके. मग हे जर दोन घटक शोधून काढायचे असतील तर आपल्याला डेटर्स अकाउंट आणि क्रेडिटर्स अकाउंट तयार करावं लागेल. आता डेटर्स अकाउंट आणि क्रेडिट अकाउंट जो आहे म्हणजे डेटर्स आणि क्रेडिटर्सचे आपल्याला ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स दिलेत. म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला डेटर्स किती होते तर आपल्याला दिले बघा असेट्स अँड लायबिलिटीज वेअर ॲज फॉलोजमध्ये डेटर्स होते 27,000. म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला 27,000 डेटर्स होते, वर्षाच्या शेवटी 32,000 डेटर्स होते. बरोबर. म्हणजे डेटर्स वाढले म्हणजे उधारीवर आपण माल त्यांना जास्त विकलेला आहे, पण नक्की किती विकला ते आपल्याला शोधून काढायचं. बरोबर. त्यासाठी आपल्याला काय तयार करावं लागेल. क्रेडिट सेल शोधून काढण्यासाठी डेटर्स अकाउंट तयार करायचा. क्रेडिट परचेस शोधून काढण्यासाठी क्रेडिटर्स अकाउंट तयार करायचा आणि कॅपिटल शोधण्यासाठी काय करायचं बॅलन्स शीट तयार करायची. पण ही जी बॅलन्स शीट आहे ती कोणती तयार करायची तर ती ओपनिंग बॅलन्स शीट तयार करायची. आपल्याला कोणती बॅलन्स शीट तयार करायला सांगितली 31/3/2011 सालची. मग आपण तयार करायची 31/3/2010 सालची. असेट्स घ्यायच्या, त्यातून लायबिलिटीज वजा करायच्या, जी अमाऊंट राहील ती कॅपिटलची अमाऊंट असेल. ठीक आहे. त्या कॅपिटलची अमाऊंट शोधून काढण्यासाठी ओपनिंग बॅलन्स शीट म्हणजे बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2010 तयार करायची आणि त्यानंतर आपलं कॅपिटल निघेल. मग ते शोधून काढल्यानंतर आपण मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट जी 31/3/2011 सालची सांगितली ते आपण काढू शकतो. ठीक आहे. तर आपण आता 3 अकाउंट तयार करायचे. डेटर्स अकाउंट,
आता आपल्याला हे 3 अकाउंट तयार करायचे. ठीक आहे. आता आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं डेटर्स अकाउंटला कोणते घटक येतात, क्रेडिटर्सला कोणते घटक येतात. डेटर्स हा असेट आहे, त्याचा बॅलन्स नेहमी डेबिट असतो, म्हणजे ओपनिंग बॅलन्स हा नेहमी डेबिट साईडला लिहिला जातो. क्रेडिटर्स ही लायबिलिटी आहे, त्याच्यामुळं क्रेडिटर्सचा बॅलन्स हा क्रेडिट असतो, म्हणजे ओपनिंग बॅलन्स हा क्रेडिट साईडला लिहिला जातो. आता इथं आपल्याला बॅलन्सेस दिलेत. पहिल्यांदा डेटर्सचा दिलाय बघा. डेटर्सचा ओपनिंग बॅलन्स दिला 1/4/2010चा 27,000. ओके, म्हणजे तो ओपनिंग बॅलन्स आहे, तो लिहायचा डेबिट साईडला. टू ओपनिंग बॅलन्स 27,000. त्यानंतर आपल्याला 31/3/11चा बॅलन्स दिलाय 32,000, तो असणार आहे वर्षाच्या शेवटीचा, म्हणजे क्लोजिंग बॅलन्स. तो घ्यायचा क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग बॅलन्स. ओपनिंग बॅलन्स प्लस टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, क्लोजिंग बॅलन्स प्लस बाय बॅलन्स कॅरीड डाऊन असं लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. सुरुवातीचा बॅलन्स आणि शेवटीचा बॅलन्स आपण का असं लिहिलं, कारण डेटर्स असेट आहे, असेटचा बॅलन्स डेबिट असतो, त्यामुळं ओपनिंग बॅलन्स लिहिला डेबिट साईडला, क्लोजिंग लिहिला क्रेडिट साईडला. आता क्रेडिटर्सचा सुद्धा बॅलन्स दिलाय बघा 1/4/2010चा 13,000. आता क्रेडिटर्स लायबिलिटी आहे, त्याचा बॅलन्स क्रेडिट साईडला लिहायचा बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 13,000. आणि क्लोजिंग बॅलन्स जो असेल तो येईल डेबिट साईडला. टू बॅलन्स कॅरी डाऊन 14,000. ठीक आहे. क्रेडिटर्सचं काय होईल, उलटं होतं. ओपनिंग बॅलन्स क्रेडिटला जातो, क्लोजिंग बॅलन्स डेबिटला येतो. हे दोन्ही बॅलन्स आपल्याला एक्झाम्पलमध्ये दिलेले आहेत. ठीक आहे. अजून काय दिलंय, तर डेटर्स साईड जी आहे ही डेबिट असते, बरोबर. आता डेटर्स म्हणजे काय, तर ज्यांना उधारीवर आपण माल दिलेला आहे, बरोबर, ते आपले ग्राहक आहेत. मग डेटर्स आहेत 27,000. जर आपण आणखी क्रेडिट सेल जर केला तर आपले डेटर्स वाढतील, बरोबर. आपण जर क्रेडिट सेल केला तर आपले डेटर्स वाढणार, पण डेटर्स कडून जर पैसे आले तर डेटर्स कमी होणार, बरोबर. आपल्याला क्रेडिट सेल काढायची, पण डेटर्स कडून किती पैसे आले ते मात्र आपल्याला दिले का इथं, तर दिले. रिसीट अँड पेमेंट साईडला बघा, रिसीट साईडला डेटर्स 1,25,000, म्हणजे डेटर्स कडून 1,25,000 रुपये आले बाय कॅश रिसीव 1,25,000. आपल्याला रिसीट साईडला डेटर्स दिलेत 1,25,000, म्हणजे डेटर्स कडून कॅश आला, कारण कॅशचे व्यवहार दिलेत रिसीट अँड पेमेंट साईडला, बरोबर. ते सर्व कॅशचे व्यवहार असतात. डेटर्स अकाउंट म्हणजे रिसीट, डेटर्स कडून 1,25,000 मिळाले. आता पैसे आले डेटर्सनी, म्हणजे ग्राहकांनी पैसे दिले, म्हणजे डेटर्स कमी होणार, म्हणून आपण कुठं लिहिलं, क्रेडिट साईडला अमाऊंट लिहिली, बरोबर. त्यानंतर पेमेंट साईडला बाय क्रेडिटर्स 81,000 दिले, म्हणजे क्रेडिटर्सला पैसे दिले. क्रेडिटर्सला जर पैसे दिले तर क्रेडिटर्स कमी होणार, क्रेडिटर्सचा बॅलन्स असतो क्रेडिट, बरोबर. म्हणजे क्रेडिट साईडला अमाऊंट लिहिली तर क्रेडिटर्स वाढतात, मग डेबिट साईडला जर अमाऊंट लिहिली तर क्रेडिटर्स होतील कमी. मग आपल्याला क्रेडिटर्सनं पैसे आपण दिलेत, म्हणजे क्रेडिटर्स आपले कमी झाले, मग ते कुठं लिहायचं, डेबिट साईडला. टू कॅश पेड 81,000, बरोबर, म्हणजे क्रेडिटर्स कमी झाले. आता याच्या आधारे क्रेडिटर्स कधी वाढतील, जर आपण क्रेडिटर्स अकाउंटचा बॅलन्स क्रेडिट असतो, बरोबर. मग क्रेडिट बॅलन्स असतो, क्रेडिटर्स जर वाढले तर क्रेडिट साईडला लिहितो आपण, मग बॅलन्स लिहिलाय क्रेडिट साईडला. क्रेडिटर्स केव्हा वाढतील, ज्यावेळी आपण उधारीवर माल खरेदी करू त्यावेळी क्रेडिटर्स वाढले, बरोबर.
जर आपण पैसे दिले क्रेडिटर्सना तर क्रेडिटर्स कमी होणार, मग आपण पेमेंट केले 81,000, त्यामुळे ते आपण डेबिट साईडला लिहिले, बरोबर. पण क्रेडिट परचेस किती केले ते आपल्याला माहीतच नाही, ती शोधून काढायची आपल्याला. ठीक आहे, म्हणजे जो बॅलन्स निघेल तो काय असणार आहे, क्रेडिट परचेस. डेटर साईडला सुद्धा तसंच, डेटर्सचा बॅलन्स डेबिट असतो. आपल्याला डेटर्सकडून पैसे जर मिळाले कॅश रिसिव्ड तर डेटर्स होणार कमी, म्हणून आपण क्रेडिट साईडला अमाऊंट लिहिली. डेबिट साईडला बॅलन्स कोणता निघणार, तर आपण उधारीवर किती माल विकला ते आपल्याला डेबिट साईडचा जो बॅलन्स असेल त्याच्यावरून आपल्याला ते समजेल. आपण जर अकाउंट क्लोज केले तर आपल्याला तो बॅलन्स मिळेल. डेटर साईडचं क्लोजिंग येतं 1,57,000, 1,57,000 म्हणून 27,000 गेले, 1,30,000 काय काय असणार आहे, क्रेडिट सेल असणार आहे. क्रेडिटर्सचं सुद्धा तसंच, टोटल येते डेबिट साईडचे 95,000, त्यातून ओपनिंग स्टॉक गेला 82,000 राहिले, ते झालं क्रेडिट परचेस. म्हणजे आपण क्रेडिट परचेस आणि क्रेडिट सेल या दोन अमाऊंट शोधून काढल्या. त्याच पद्धतीनं बॅलन्स शीट सुद्धा ओपनिंग तयार करायची, म्हणजे आपल्याला कॅपिटल शोधून काढता येईल. आता बॅलन्स शीट तयार करत असताना जे असेट्स आणि लायबिलिटीज फक्त घ्यायच्या, मग आपल्याला ज्या एक्झाम्पलमध्ये असेट आणि लायबिलिटीज दिलेत त्याच फक्त आपण इथं घेऊया. आता बघा, रिसिट अँड पेमेंट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन दिलाय 6,000. तो रिसिट अँड पेमेंट साईड म्हणजे कॅश व्यवहार असतो, बॅलन्स जो असेल तो कॅश असणार आहे. त्याच्यामुळं तो जो ओपनिंग कॅश आहे ते असेट आहे, म्हणून कॅश असेट साईडला घ्यायचं 6,000. त्यानंतर आपल्याला असेट्स अँड लायबिलिटीज दिल्यात खाली, स्टॉक दिलाय, ओपनिंग स्टॉक म्हणजे 1,4,20, 1,4,10 म्हणजे 31,3,10 ओपनिंग बॅलन्स शीट आपण तयार करतो, म्हणजे सर्व ओपनिंग बॅलन्सेस तिथे घ्यायची. आपल्याला दिलाय स्टॉक 25,000, स्टॉक घेऊया 25,000. त्यानंतर दिले क्रेडिटर्स 13,000, ही लायबिलिटी आहे, क्रेडिटर्स आले 13,000. डेटर्स आहेत 27,000. त्यानंतर फर्निचर 12,000. त्यानंतर मशिनरी 40,000. सर्व आपण असेट्स अँड लायबिलिटीज ह्या लिहून घेतल्या. मग आता जो बॅलन्स निघेल असेट्स अँड लायबिलिटीजचा, असेट्समधून लायबिलिटीज वजा करायचा, राहिलेला असेल कॅपिटल. मग 6,000, 25,000, 27,000, 12,000 आणि 40,000 याची जर आपण टोटल केली तर ती टोटल येते 1,10,000. मधून 13,000 क्रिएटर्स लायबिलिटी वजा करायची, अमाऊंट येईल 97,000. हे जे 97,000 असेल ते असेल कॅपिटल. ठीक आहे, म्हणजे आपण कॅपिटल शोधून काढलं, क्रेडिट परचेस शोधून काढले, क्रेडिट सेल शोधून काढले. ठीक आहे, म्हणजे आपलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करण्यासाठी जे जे घटक आवश्यक आहेत ते आपण शोधून काढले. ठीक आहे, पुन्हा सर्व ज्या अमाऊंट्स आहेत त्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीटमध्ये घ्यायची, म्हणजे आपले बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार होईल. आता बघा, रिसिट साईडला पहिल्यांदा बॅलन्स ब्रॉट डाऊन 6,000 रुपये दिलेत, म्हणजे तो आहे कॅश 6,000 रुपये, पण तो आहे ओपनिंग कॅश, त्यामुळे त्याचा काही तो उपयोग होणार नाही, त्यामुळे त्या अमाऊंट घ्यायची नाही. त्यानंतर दिले सेल्स. सेल कुठे येतो, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. मग इथं ट्रेडिंग अकाउंट आपण तयार केलाय, इथे घ्यायचं बाय
सेल्स 34,000 सेल्स कसला आहे तर कॅशच्या स्वरूपातला आहे, कारण रिसिट अँड पेमेंट साईडला फक्त कॅश ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड केले जातात. मग हे जे 34,000 आहे तो काय आहे कॅश सेल. कॅश 34,000 बरोबर. क्रेडिट सेल किती तर आपण क्रेडिट सेल मगाशी अकाउंट तयार करून शोधून काढला होता. कोणतं डेटर्स अकाउंट तयार केलं होतं, त्यातून आपण जो क्रेडिट सेल आहे तो 1,30,000 काढला होता. असा टोटल सेल जो आहे तो होईल 1,64,000. त्यानंतर काय दिले कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्सकडून 1,25,000 मिळाले. त्याचं आपण डेटर्स अकाउंटला ती अमाऊंट घेतली होती, त्यामुळे ती काय इथं अमाऊंट घ्यायची. डेटर्सची अमाऊंट कोणती घ्यायची तर क्लोजिंग स्टॉक जो दिला आहे एक्झाम्पलच्या पुढे सगळ्यात शेवटी दिला आहे बघा डेटर्स 31/3/11 तो घ्यायचा क्लोजिंग स्टॉक असेट साईडला. पण कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स 1,25,000 ती काय अमाऊंट घ्यायची नाही. त्यानंतर पेमेंट साईडला बघा बाय क्रेडिटर्सना पैसे दिले 81,000 रुपये. मग ती अमाऊंट कुठेच घ्यायची नाही, कारण ते ट्रान्झॅक्शन आहे. आपण बॅलन्स शीटला काय घेतो तर क्लोजिंग स्टॉक घेतो किंवा क्लोजिंग बॅलन्स घेतो वर्षाच्या शेवटीचे. त्यामुळे क्रेडिटर्स वर्षाच्या शेवटी जेवढे असतील ते आपण लायबिलिटी साईडला घ्यायची. त्यामुळे क्रेडिटर्सने किती पैसे दिले ते काय घ्यायची इथं गरज नाही. त्यानंतर दिले सॅलरी 4,500. सॅलरी आहे एक्सपेन्सेस इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, त्यामुळे तो घ्यायचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. तो घ्यायचा इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टू सॅलरी 4,500. त्यानंतर दिले रेंट 2,000 ते सुद्धा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. त्यानंतर दिले वेजेस हा डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, तो ट्रेडिंग अकाउंटला येतो त्यामुळे तो वर घ्यायचा. तर टू वेजेस 14,000 ट्रेडिंग अकाउंटला घेतले. त्यानंतर दिले ट्रेड एक्सपेन्सेस 8,000. ट्रेड एक्सपेन्सेस व्यापार करताना आलेला खर्च हा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, तो घ्यायचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला टू ट्रेड एक्सपेन्सेस 8,000. त्यानंतर दिलंय परचेसेस 6,000. पण हे काय पेमेंट आहे कॅशच्या स्वरूपामध्ये, ते आपण ट्रेडिंग अकाउंटला घ्यायचं. इथे घ्यायचं टू परचेसेस कॅशच्या स्वरूपामध्ये खरेदी केली 6,000 रुपयांची. आणि क्रेडिट परचेस किती होतं तर ते आपण क्रेडिटर्स अकाउंट तयार करून शोधून काढलं होतं, ते होतं 82,000 रुपये. म्हणजे 6,000 प्लस 82,000 इज इक्वल टू 88,000. 88,000 टोटल परचेसेस झाले. त्यानंतर खाली दिले ड्रॉइंग्स आपण कॅपिटलमधून वजा करतो, ते लिहितो आपण लायबिलिटी साईड. मग काय करायचं कॅपिटल लिहायचं, त्यातून लेस करायचं ड्रॉइंग्स दिले 15,000. आणि त्यानंतर दिलाय बॅलन्स. तर रिसिट अँड पेमेंट अकाउंटचा बॅलन्स काय असेल कॅश असेल, कारण हे सर्व कॅश ट्रान्झॅक्शन्स आहेत. हे कॅशचे सर्व ट्रान्झॅक्शन्स रिसिट अँड पेमेंटचे करून जो बॅलन्स राहील तो कॅश राहिलेला असेल, त्यामुळे तो आहे कॅश. कोणता आहे क्लोजिंग आहे, त्याच्यामुळे ते असेट साईडला घ्यायचं. कॅश 34,500. रिसिट अँड पेमेंट साईडचे सर्व अमाऊंट्स आपण इथं घेतल्या. आता खाली जे असेट्स अँड लायबिलिटीज वेअर ॲज फॉलोज, त्याच्यामध्ये जे असेट्स अँड लायबिलिटीज दिलेत क्लोजिंग म्हणजे 31/3/11चा आपण बॅलन्स शीट तयार करतोय, तर 31/3/11च्याच अमाऊंट सर्व घ्यायची. त्याच्यामध्ये पहिल्यांदा दिले स्टॉक आपण कुठं घेतो ट्रेडिंग अकाउंटला एक घेतो आणि असेट साईडला एक घेतो. ट्रेडिंग अकाउंटला कोणता घेतो ओपनिंग स्टॉक घेतो डेबिट साईडला, क्लोजिंग स्टॉक घेतो क्रेडिट साईडला. मग ओपनिंग स्टॉक दिलाय 1/4/10 25,000, तो घ्यायचा डेबिट साईडला. टू ओपनिंग स्टॉक दिलाय 25,000,
आणि क्लोजिंग स्टॉक किती दिला आहे 36,000, तो घ्यायचा क्रेडिट साईडला. बाय क्लोजिंग स्टॉक 36,000. आणि क्लोजिंग स्टॉक आणखी एक घेतो आपण ठिकाणी असेट साईडला, तो इथं घ्यायचा. क्लोजिंग स्टॉक 36,000. या पद्धतीने स्टॉकच्या ट्रेडिंग अकाउंटला सुद्धा घ्यायचा, असेट साईडला सुद्धा घ्यायचा. त्यानंतर दिले आपल्याला पुढचं लायबिलिटी दिली बघा, क्रेडिटर्स. ओपनिंग दिली 13,000, क्लोजिंग दिली 14,000. आपण ओपनिंग बॅलन्स शीटला 13,000 घेतलं होतं. मग आता क्लोजिंग जो आहे 14,000 तो घ्यायचा लायबिलिटी साईडला. क्रेडिटर्स 14,000. क्लोजिंगची जी अमाऊंट आहे 31/3/11ची ती घ्यायची. त्यानंतर दिले डेटर्स 31/3/11चे दिलेत 32,000, ते कुठे घ्यायचे असेट साईडला. डेटर्स 32,000 ते इनरला घ्यायचे, कारण खाली ॲडजस्टमेंट आपल्याला एक दिली. त्यानंतर आहे फर्निचर 12,000 31/3/11ची, ते घ्यायची. त्यानंतर दिली मशिनरी 40,000, ती सुद्धा असेट आहे, त्याच्यामुळे ती सुद्धा असेट साईडला घ्यायची. आपण सर्व असेट्स आणि लायबिलिटीज घेतल्या बॅलन्स शीटला. आता खाली ॲडजस्टमेंट बघा, प्रोव्हाइड फॉर डेप्रिसिएशन फर्निचर 5%. फर्निचरवर 5% आपल्याला डेप्रिसिएशन सांगितलं. फर्निचरमधनं लेस मग करायचं डेप्रिसिएशन 12,000 वर 5% म्हणजे 600. मग बाहेर अमाऊंट येईल 11,400. मशिनरी सुद्धा इनरला अमाऊंट द्यावी लागेल, त्यातून लेस करायचं डेप्रिसिएशन. आता मशिनरीवर डेप्रिसिएशन दिले 10%, मग 10% अमाऊंट वजा करायची. 40,000 वर 10% म्हणजे 4,000 वजा झाले, बाहेर येतील 36,000. बरोबर. मग डेप्रिसिएशनचा एक इफेक्ट केला, असेटमधून अमाऊंट लेस केली. दुसरा इफेक्ट काय करायचा, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घ्यायचं. इथं घ्यायचं टू डेप्रिसिएशन फर्निचर 600, मशिनरी 4,000, टोटल अमाऊंट झाली 4,600. ही डेप्रिसिएशनची अमाऊंट घ्यायची डेबिट साईडला. त्यानंतर खालीचे आणखी एक ॲडजस्टमेंट दिली, मेक प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेट्स ॲट 5% ऑन डेटर्स. डेटर्सवर 5% प्रोव्हिजन सांगितले. पण डेटर्स आहेत 32,000, त्यातून लेस करायचा RDD 32,000 वर 5% 1,600 वजा करायचे, बाहेर येतील 30,400. 32,000 मधून 1,600 गेले, 30,400. दुसरा इफेक्ट डेबिट साईडला घ्यायचा, टू RDD 1,600. सर्व आपण ॲडजस्टमेंट सोडवल्या, सर्व अमाऊंट्स घेतले. आता अकाउंट क्लोज करायचे. आता ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचा. 1,64,000 प्लस 36,000 टोटल येईल 2,00,000. 2,00,000 मधून सर्व एक्सपेन्सेस वजा करायचे. एक्सपेन्सेस कोणते आहेत, 25,000, 88,000 आणि 14,000. हे अमाऊंट किती होते, 1,27,000. 1,27,000 मधून 2,00,000 गेले, अमाऊंटला राहिली 73,000. जे अमाऊंट राहिलेली आहे ती आहे ग्रॉस प्रॉफिट 73,000. ग्रॉस प्रॉफिट आला 73,000, तो काय करायचा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला घ्यायचा. बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 73,000 ग्रॉस प्रॉफिट निघाला. आता ग्रॉस प्रॉफिट मधून सर्व एक्सपेन्सेस वजा करायचे, टोटल करायची. इथे घ्यायचं 73,000. 73,000 मधून जर सर्व एक्सपेन्सेस वजा केले म्हणजे 4,500, 2,000, 8,000, 4,600 आणि 1,600. ही जर अमाऊंट आपण वजा केली तर अमाऊंट येते 52,300. 52,300 काय असणार आहे, नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट कॅरी डाऊन जो आहे किंवा जो आपण ट्रान्सफर करतो बॅलन्स शीटला, तो आहे 52,300. तो कुठे घ्यायचा, कॅपिटलमध्ये
ॲड करायचं. इथं म्हणायचं ॲड नेट प्रॉफिट 52,300. आता कॅपिटलची अमाऊंट किती आहे तर मग आपण बॅलन्स शीट तयार केली होती ओपनिंग, त्याच्यामधून आपण बॅलन्स काढला होता 97,000. कॅपिटल घ्यायचे 97,000. 97,000 मधून ड्रॉइंग वजा करायचे 15,000. अमाऊंट येईल 82,000. 82,000 मध्ये नेट प्रॉफिट ॲड करायचा. मग 82,000 मध्ये जर नेट प्रॉफिट ॲड केला तर अमाऊंट किती येते? अमाऊंट येते 1,34,300. 1,34,300 कॅपिटल निघलं आणि क्रिएटर्स आहेत 14,000. टोटल येईल 1,48,300. आणि असेट साईडला या असेट्स आहेत त्याची टोटल करायची, त्याची सुद्धा टोटल किती येईल मग? 1,48,300. म्हणजे असेट्स अँड लायबिलिटीज 1,48,300 आले म्हणजे आपले बॅलन्स शीट टॅली झाली. ठीक आहे, या पद्धतीने बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार होईल.